बांधवांनो भगिनींनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत निवडणुका जर बघितल्या तर या निवडणुकीमध्ये कोण कोणाबरोबर आहे, कोणता पक्ष कोणाबरोबर आहे हे सांगण्याच्या पलीकडे संपूर्णपणे विस्कळीतपणा आहे. तसाच विस्कळीतपणा आपल्या चिपळूणमध्ये देखील आहे. चिपळूणमध्ये खरं तर आघाडी विरुद्ध युती असा सामना व्हायला पाहिजे होता, परंतु युतीमध्ये जर आपण बघितलं तर राज्याच्या सत्तेमध्ये घटक पक्ष असलेला अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या पक्षाला संपूर्ण कोकणामध्ये आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजपानं जवळच घेतलेलं नाही. आपल्या चिपळूणमध्ये देखील अवस्था तीच आहे. आज आपण जर बघितलं तर खेड नगरपालिका आणि गुहागर नगरपंचायत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून श्रीयुत सुनील तटकरे हे तिथले प्रतिनिधित्व करतात, परंतु शिवसेना भाजपानं त्यांना तिथे जवळ सुद्धा घेतलेलं नाही. तीच परिस्थिती चिपळूणमध्ये आहे. तीच परिस्थिती संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. आघाडीमध्ये देखील काही कमी जास्त प्रमाणामध्ये थोड्याफार चुका काही ठिकाणी झालेल्या आहेत, हे नाकारता येत नाही. पण तरी देखील चिपळूण पुरेसं बोलायचं झालं तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाला देखील आव्हान करतो की ज्या पद्धतीनं गरज असेल तिथं आपला वापर करून घ्यायचा आणि गरज नसेल त्या ठिकाणी आपल्याला एखाद्या कसपटासमान लेखून बाहेर फेकून टाकायचं, ही प्रवृत्ती ज्या युतीमध्ये तुम्ही आहात म्हणून सांगता त्या युतीची आहे. खासदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्हाला एकही जागा आम्ही देणार नाही, अशा पद्धतीनं अपमानास्पद वागणूक दिली जाते. आणि आपण मंडळी ते सगळं सहन करता का करता, तर तुमच्या निवडणुकीमध्ये युती आघाड्या पाहिजेत म्हणून. परंतु ज्या वेळेला कार्यकर्त्याची निवडणूक असते त्यावेळेला जर अशा पद्धतीनं कोणतरी आपल्याला सहकार्य करणार नसेल किंवा ज्यांनी आपल्याला आमदार खासदार बनवलं त्यांना ज्या वेळेला निवडून जायची वेळ येते त्यावेळेला आपण खंबीरपणे धोरण घेतलं पाहिजे. आपण ठाम भूमिका घेतली पाहिजे. आपण आपल्या लोकांच्या पाठीशी कणखरपणे उभं राहिलं पाहिजे, कारण याच लोकांच्यामुळं आपण आमदार खासदार झालेलो असतो. आणि आयुष्यामध्ये असे काही क्षण येतात कसोटीला लागण्याचे की तुम्ही तुमचा स्वतःचा स्वार्थ बघता की तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहता. असा परीक्षेचा काळ येतो, त्यावेळेला डगमगून न जाता त्या परीक्षेमध्ये आपण पुढाकार घेतला पाहिजे. आणि प्रसंगी माझं स्वतःचं नुकसान झालं तरी चिंता नाही, परंतु जो सर्वसामान्य माणूस जो आपला सहकारी आहे त्याचं मी नुकसान होऊ देणार नाही. अशा पद्धतीनं कणखर, खंबीर आणि ठाम भूमिका घेणं ही नेतृत्वाची गरज आहे. आणि तीच भूमिका मी चिपळूणमध्ये घेतलेली आहे. खरं सांगायला गेलं तर आमच्यामध्ये सुद्धा काही मतभेद झालेले आहेत, नाकारायचं काही कारण नाही. आज जे कोणी सांगतात की आमचा शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही उभा केलाय, कुणी केला, कुणी ठरवलं, कोणाबरोबर चर्चा झाली, कुठे चर्चा झाली, ती चर्चा कुणी केली, हा एकटा निर्णय कुणी घेतला. रमेशराव कदम हे अनुभव संपन्न आहेत, परंतु रमेशरावांना सुद्धा एक भूमिका स्पष्ट घ्यावी लागेल की भविष्यामध्ये मी जो विचार करेन तो चिपळूण शहराचाच विचार करेन. ही भूमिका त्यांना सुद्धा स्पष्टपणे या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि आज संपूर्ण चिपळूण शहर जे तुम्हाला समर्थन करतंय ते समर्थन त्याच एका अपेक्षेपोटी, त्याच एका विश्वासापोटी ते समर्थन करताय. समर्थन करण्याच्या पाठीमागं तुमचा अनुभव, तुमची कार्यपद्धती याच्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये आदरभाव आहेच आहे. परंतु निवडून गेल्यानंतर काही भूमिका या सुस्पष्ट असल्या पाहिजेत. आपला कारभार हा अत्यंत ट्रान्सपरंट असला पाहिजे, अतिशय स्वच्छ आणि त्याचबरोबर पारदर्शी असला पाहिजे. ही आग्रही भूमिका या नागरिकांच्या वतीनं मी मांडतो आणि ती सुद्धा तुम्ही निश्चितपणे पार पाडाल हा विश्वास व्यक्त करूनच आम्ही सर्वांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. मी पोलीस खात्याला विनंती करेन की आजचे रात्र अत्यंत खतरनाक आहे.
जरा आमरसला कोणाच्या एका उमेदवाराचा बंगला आहे, तो जरा तपासून बघा त्याच्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे, कारण त्यातनं रात्री सगळे पैसे हे चिपळूण शहरामध्ये येणार आहेत आणि ते तिथेच जर तुम्ही अडवलात तर कदाचित लोकांपर्यंत ते पोचणार नाहीत. कारण ह्या शहरामध्ये आपल्याला नगरपालिका निश्चितपणे एक चांगल्या सुस्थितीमध्ये आणायचं आहे. मी आपल्याला खात्री देईन, काल उपमुख्यमंत्री सांगितले की कुठचा निधी तुम्हाला आम्ही कमी पडून देणार नाही. आधी थकलेले कॉन्ट्रॅक्टरांची बिलं द्या, ती 106 कोटी रुपयाची बिलं अजून तुम्ही दिला नाहीत आणि तुम्ही काय निधी कमी पडून देणार नाही. निधी तुम्ही आम्हाला कमी निधी देऊच शकत नाही, कारण GSTच्या माध्यमातून शासनाचं उत्पन्न एवढं वाढलेलं आहे, त्याचा काही हिस्सा हा विकास कामासाठी खाली येतो. तो जो आमच्या वाट्याचा हिस्सा आहे हा तुम्हाला कायद्यानं दिला पाहिजे, ते काय मेहरबानी नव्हे.